पी.के. जैन सर, तुम्ही त्यावेळेला कंट्रोल रूममध्ये होतात. कंट्रोल रूममध्ये नेमकं ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं आणि अखेर तो तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झालेला प्रत्यार्पण करण्यात आलेला आहे. पी.के. जैन. विशाल जी नमस्कार. नमस्कार. आपण या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मैं आपका आभारी आहे. मैं सबसे पहले ये जो अपने पाकिस्तान के रिपोर्टर में इनसे थोड़ा सा गुफ्तगू करना चाहता हूँ. देखिए, इनके एक प्रेसिडेंट थे परवेज मुशर्रफ. परवेज मुशर्रफ ने बड़ा ओपनली एडमिट किया था कि ये टेररिस्ट जो हैं, जो हिंदुस्तान की धरती पे आके दहशतगर्द कार्रवाइयां करते हैं, वो उनके हीरो हैं. उनका स्टेटमेंट है, उनका 2 घंटे की इंटरव्यू है उनकी. उन्होंने कहा कि ये सारे हमारे हीरो हैं. और तो जो जिस देश का प्रेसिडेंट वहां के टेररिस्ट को, जिन्होंने हिंदुस्तान में आके बार बार दहशतगर्दी कार्रवाइयां की, अगर वो उनको हीरो बताते हैं तो इससे और क्या मतलब, बाकी आप डिनाई करते रहिए, कोई फर्क नहीं पड़ता. उसको भी साथ ऐड कर दीजिएगा कि जो मोदी साहब कहते हैं कि बांग्लादेश में हमने अमल दखल करके बांग्लादेश को अलग करवाया और वहां पे दहशतगर्दी हमने की, तो उसको आप क्या कहेंगे? वो भी वजीर आजम है भारत. उन्होंने दहशतगर्दी का शब्द नहीं बोला. उन्होंने वो देश के जो लोग थे, और उस समय मोदी साहब नहीं थे, मोदी साहब नहीं थे, खराब किया, अपनी फोर्सेस भेजी, वो दहशतगर्दी ना हुई तो और क्या हुआ? आपके 93,000 आदमी छोड़ दिए, हमारे आदमी तो वहीं बैठे रहे आपके पास ही. आपके 93,000 लोग को कस्टडी में लेते, सब छोड़ दिए. छोड़ दीजिए. मैं आपके प्रेसिडेंट की बात आपको याद दिलवा रहा था. जी, उसको तस्लीम दुसरा विशाल असा आहे की आता या माणसाला त्यांनी भारतामध्ये भारत सरकारने आणलेला आहे. आता याचा जो सहभाग आहे या पूर्ण मुंबई अटॅक मध्ये तो सिद्ध झालेला आहे. बरोबर. त्यांनी याशिवाय, भारताशिवाय त्यांनी डेन्मार्क मध्ये सुद्धा अशा प्रकारची कारवाई करण्याचे प्रयत्न केले. तिथे पकडला गेला, त्याला 4 वर्षाची शिक्षा झाली. आता ती शिक्षा त्याची पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याला एक प्रत्यार्पण करण्याची आपल्याला संधी भेटली, आपण ती वापरली. त्याच्यासाठी आपले पंतप्रधान आणि अमेरिकाचे राष्ट्रपती हे दोघे यांचे चांगले संबंध असल्यामुळे आणि कोर्टामध्ये भक्कम पुरावा दिल्यामुळे ही कारवाई आपल्याला करता आली. आता या माणसाला आणला. हा माणूस एक्स आर्मी ऑफिसर आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर तो ISIचा एजंट, तो लष्कर तैयबासाठी काम करतो, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये आणि डेव्हिड कोलमॅन हेडली मध्ये जवळजवळ 279 फोन कॉल झालेले आहेत या पूर्ण कालावधीमध्ये, जेव्हा ते प्लॅनिंग करत होते. बरोबर. म्हणून भरपूर पुरावे आहेत या केसमध्ये आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्याच्यावर केस सुद्धा चाललेली आहे. आता त्याला आणला, त्याचे आणण्याचे 2-3 मुख्य कारण आहे आणि ते 2-3 मुख्य गोष्टी साध्य झालेल्या आहेत. एक तर इंटरनॅशनल कम्युनिटीला हे कळून चुकलेलं आहे की हा आता जुना भारत राहिलेला नाही. आता तुम्ही या भारताला टोचू शकत नाही. तुम्ही टोचला की पुन्हा तुम्हाला काहीतरी थप्पड पडणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की आम्ही आपले दुश्मनांना सोडत नाही. 16 वर्ष झाले. 2009 मध्ये हा माणूस पहिल्यांदा त्याला अटक करण्यात आली. 2009 पासून 2025 16 वर्ष आम्ही यासाठी भांडत राहिलो आणि शेवटी त्याला ओढून आणला आपल्याकडे. तर आता हे लोकांना, हे एक सायकोलॉजिकल मेसेज लोकांना पाठवणे आणि पूर्ण विश्वाला पाठवणे आवश्यक होते. इकडे चीन तुमच्यावर चालून येत होता दरवेळी. मागच्या वेळी त्यांना जो धडा शिकवला त्यांना आपली माणसे परत घ्यावी लागली. आता पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, हे सर्व जे उठून सुटून काहीतरी कारवाई करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हे चांगला एक मेसेज आहे. हा माणूस ISI मध्ये, लष्करी तैयबामध्ये, लष्करी तैयबाचे भरपूर मॉड्यूल आपल्या देशामध्ये आजही उपलब्ध आहेत. लोक ठिकठिकाणी इंडॉक्ट्रिनेट झालेले आहेत, त्यांची मने वळवण्यात आलेली आहे, ते दहशतवादाकडे वळलेले आहेत. तर अशा प्रकारचे अनेक मॉड्यूल आपल्या देशामध्ये अजूनही आहे. तर तहव्वूर राणाच्या इंटेरोगेशन मधून ते असे कोणते मॉड्यूल आहे, कोण लोक असू शकतात, कोणासाठी काम करतात, ते मॉड्यूल कसे काम करतात, कशा त्यांना तयार केला जातो, अशा प्रकारची कारवाई. त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये जे त्याचे मेजर इक्बाल होते किंवा जे बाकीचे लष्करी तैयबाचे जे त्याचे प्रमुख आणि इतर लोक होते, त्याबद्दल माहिती मिळेल. तर हा माणूस, या माणसाला जरी बोलता करता आला तर ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे, जेणेकरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एम्बॅरेसमेंटला तोंड द्यावा लागेल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही नेहमी म्हणतो की हा एक आतंकवादी राष्ट्र आहे. आतंकवाद निर्माण करतो, आतंकवाद एक्सपोर्ट करतो पूर्ण विश्वमध्ये आणि विशेषतः भारतामध्ये. तर ही जी थिअरी आहे, ही जरी एक्सेप्ट झाली कुठेतरी, तर FATF मध्ये सुद्धा पाकिस्तानवरती काही कारवाई होऊ शकते, असं तरी आम्हाला वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.